आज आहे भोगी. भोगीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आमच्याकडे या दिवशी पाण्यामध्ये तीळ आणि तांदूळ टाकून अंघोळ केली जाते. अशा प्रकारची अंघोळ ही आमच्याकडे खूप महत्त्वाची मानली जाते, कारण तीळ हे आपल्या शरीराला उष्णता आणि ऊर्जा पुरवतात. अंघोळ करून आल्यानंतर पहिलं काम केलं ते म्हणजे मी दारात इथे रांगोळी टाकून घेतली. आणि त्यानंतर लागलीच इथे मी इथं देवाची पूजा पण करून घेतली. आमच्या इकडे भोगीचा सण म्हणजे इथे बाजरीच्या भाकरी टाकतो आम्ही, भज्जी करतो आणि 2 म्हणा किंवा 4 सवासणांना म्हणा भजी, त्या भाकरी त्याच्यावर भजी ठेवून हळदी कुंकाच्या पुड्या ठेवून हे वाण आम्ही देऊन टाकतो त्यांना. आणि हल्ली मार्केटमध्ये खूप अशा वाटाण्याच्या शेंगा आलेल्या आहेत आणि वाटाण्याच्या शेंगा या आस्थाला आणि श्रावणीलाही खूप जास्त प्रमाणामध्ये शेंगा आवडतात. आणि भजीची पण तयारी आई यातून करून घेत होती. खूप साऱ्या अशा शेंगा आईने इथे सोलून ठेवल्या. त्यानंतर आईने लगेच इथे भजी पण बनवली. आईच्या हाताला खरंच खूप चव आहे. भजी खूप छान आणि टेस्टी बनली होती. आणि त्यानंतर मात्र इथं मी बाजरीच्या भाकरी टाकून घेतल्या. बाजरीच्या भाकरी घरामध्ये फक्त मलाच जास्त आवडतात, बाकी जास्त कोणी खात नाही. दुपारच्या टायमिंगमध्ये आस्थाची एक मैत्रीण आली होती. तिनं आस्थासोबत ती घरी खेळायला आली होती आणि येताना तिनं घरचं तिच्या एक मांजराचं पिल्लू आहे ते घेऊन आली होती. आस्थानं तिच्यासोबत खेळायचा खूप मस्त असा एन्जॉय केला, खूप आनंद घेतला. मम्मी आपण पण असं पिल्लू घेऊन येऊया ना, असं मला म्हणली. आस्थाला आणि श्रावणीला अशी छोटी छोटी कुत्र्याची मांजराची पिल्ले ही खूप आवडतात आणि खरंच तिच्या मैत्रिणीनं त्या मांजराच्या पिल्ल्यासाठी खूप छान घर बनवलं होतं. त्यानंतर ताई घरी आली आणि आम्ही दोघींनी पण एकमेकींना हळदी कुंकू लावून तिळगुळ वगैरे दिलो. आणि मी त्यानंतर ताईकडून चुडे इथं बसून घेतले. आईने आणि मी नंतर इथे जेवण करून घेतलं. मस्त अशी बाजरीची भाकरी, भजी सोबत ताक. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.